नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधी सोपी आज शेव बनवणार आहोत। कुरकुरीत आणि अशी मस्तपैकी छान अशी शेव बनवणार आहे, खरपूस आणि कुरकुरीत। तर आता बघा, आपण या शेवसाठी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात साधी आणि सोपी शेव बनवणार आहोत। आणि त्याच्यात आपण हे लाल तिखट घेतलेलं आहे। तो हे बघा, पारस मसाल्याचं लाल तिखट पारस, हे लाल तिखट घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हे मीठ टाकणार आहोत। हे बघा, असं मीठ चवीनुसार तुम्हाला किती मीठ लागतं त्या पद्धतीने तुम्ही मीठ टाका। त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत थोडीशी, आणि साधा आणि सिंपल त्याच्यात थोडंसं तापलेलं असं तेल टाकणार आहोत। तेल का टाकणार आहे, कारण शेव अशी खुसखुशीत आणि मस्त होती, फुटर आणि खुसखुशीत लागते। तर त्याच्यासाठी गरम तेल मळताना टाकायचं। तर हे बघा, मी तेल घेते थोडं शेवामध्ये टाकण्यासाठी। हे बघा, असं तेल टाकायचं आहे। शेव अशी फुटर आणि एकदम छान होते गरम तेल टाकल्यावर। आणि थोडं पाणी टाकणार आहे। आता हे पीठ साधं आणि सोपं मी मळून घेणार आहे। पाणी बी गरम पाणी आहे। तर शेवीसाठी असं पीठ आपण मळणार आहोत, साधं आणि सोपं। तर आज आपण शेव कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता हे चांगलं असं सगळं मळून घेणार आहे। हे बघा, ह्या पद्धतीने असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे पूर्ण। हे बघा, असं हे छान असं पीठ जर एक याने मळलं ना चांगलं, तर शेव फुटर आणि एकदम छान अशी येते। तर हे बघा, असं आपण पीठ, मीठ आणि मिरची पावडर टाकलेली, दुसरं काहीच नाही, आणि 1 चम्मचभर गोड तेल टाकलेले शेव फुटर येण्यासाठी। तर बघा, ह्या पद्धतीने असं पीठ मळून घ्यावं लागतं। जेवढं पीठ आपण चांगलं मळलं तेवढं बघा। आता परत थोडंसं टाकते, थोडं पीठ हे झालेलं आहे, पातळ झालेलं आहे। तर आता आपण परत, तर हे बघा, आता ह्या पद्धतीने असं छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। हे पा मळत आहे फुटर आणि अशी छानपैकी अशी शेव बनवणार आहे आपण, गावाकडची साधी आणि सोपी खमंग अशी चांगली खरपूस भाजणार आहोत। तर आता बघा, हे पीठ तर बघा, ह्या पद्धतीने आपले हे पीठ मळायचं झालेलं आहे शेवचं। आता आपण शेव बनवणार आहोत। हे पीठ झालेलं आहे असं मस्तपैकी आणि छान असं आपण हे मळलेलं आहे। तर आता आपण शेव काढणार आहे। चला मैत्रिणींनो, चला आता हे पीठ मळलेलं आहे, आपण चांगली अशी छान अशी खमंग मस्त शेव आता काढणार आहोत। तर चला मैत्रिणींनो, तर हे बघा, छान असं आपलं पीठ असं मस्त खमंग आणि असं छान असं आपण मळलेलं आहे। त्याच्यात खाली मीठ आणि आपली थोडी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद आणि 1 वाटी गोड तेल गरम टाकलेलं आहे। गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे। तर चला आता कशी बनवतात शेव मी तुम्हाला दाखवणार आहे। लय पातळ नाही बनवायचं पीठ, असं घट्ट आणि असं मस्तपैकी असं बनवायचं। हे बघा, असं घट्ट। तर आता हे छान असं मळून घेतलं, एकदम घट्ट असं मस्तपैकी पहा। तर ह्या पद्धतीने मळा। आणि आता आपण लवकरच शेव बनवणार आहोत। शेव बनवण्यासाठी आपलं हे तेल असं छान असं मस्त तापत आहे गॅसच्या शेगडीवर। आता आपण शेव बनवणार आहोत। शेव बनवण्यासाठी असा छान असा सोऱ्या आपण घेतलेला आहे। तर चला आता हा बघा, हा सोऱ्या आपण घेतलेला आहे। ही बघा चाळण सोऱ्याची, आणि हा बघा हा सोऱ्या। तर आता आपण मस्तपैकी अशी छान अशी शेव
बनवणार आहोत आणि याच्यात पीठ भरणार आहोत। बघा मित्रांनो, असं छान काही झालेलं आहे आपलं बेसन पीठ जळलेलं। आता आपण हे बघा, हा सोऱ्या आहे, ह्या सोऱ्यामध्ये आपण सर्व हे बेसन पीठ आता याच्यात मळ्याला भरणार आहोत आणि शेव काढणार आहोत। आता तेल आपलं गरम झालेलं आहे, खुसखुशीत आणि असे मस्त छान असे आपण शेव बनवणार आहोत। तर हे बघा, आता ह्या पद्धतीने असं पूर्ण पीठ असं भरायचं त्याच्यामध्ये, सोऱ्यामध्ये। हा आहे शेवचा सोऱ्या आणि असं हे काढून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने असं लावायचं आहे। आता आपल्याला शेव बनवायचे आहे। हे बघा, आता आपण अशी शेव टाकत आहे मस्त आणि छान अशी। हे बघा, ह्या पद्धतीने अशी शेव भरलेले आहे आणि आता शेव टाकणार आहे। ही बघा, अशी शेव मस्त होईल। तर हे बघा, अशी छान अशी शेव आपली होत आहे। मैत्रिणी, ह्या पद्धतीने असं आहे, अशा पद्धतीने अशी शेव ही टाकायची आहे। तर बघा, आता ही आपली सर्व शेव तयार होत आहे। तर हे बघा, अशी सर्व पद्धतीने आपली शेव, तेव्हा हे बघा, अशी छान अशी आपली शेव तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीला। चला, पुढची रेसिपी मी लवकरच घेऊन येणार आहे, चिवडा। तर आज बघा, ह्या पद्धतीने अशी शेव अशी छान खमंग अशी तळलेली आहे। हे बघा, मस्त अशी तळलेली आहे आणि शेव तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही करा।